कार्यकर्त्यांच्या हृदयातील आपला माणूस पी.डी. पाटील दादा. कार्यकर्त्यांचा आधार, अधिकाऱ्यांचा विश्वास आणि सर्वसामान्यांच्या मनातील आपला माणूस. पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती कैलासवासी दत्तात्रय पाटील दादा यांचे चिरंजीव, पन्हाळा पंचायत समितीचे माजी सदस्य तसेच कुंभी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक व पाटपन्हाळा गावचे सुपुत्र माननीय श्री पी.डी. पाटील दादा अर्थात प्रकाश पाटील यांचा वाढदिवस म्हणजे शेकडो कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा आणि मंगलमय दिवसच. राजकारणात अनेक चेहरे येतात आणि जातात, मात्र काही व्यक्ती आपल्या कार्यातून, स्वभावातून आणि माणुसकीतून लोकांच्या मनात कायमचे घर करतात. पी.डी. दादा हे त्यापैकी एक नाव. गरीब, गरजू आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सदैव धावून जाणारा सच्चा नेता म्हणून त्यांची परिसरात एक वेगळी ओळख आहे. वडिलांचा वारसा जपण्यासाठी आरामाचे आयुष्य सोडले. उच्च शिक्षण घेतल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी करून आरामाचे आयुष्य जगण्याची संधी पी.डी. दादांसमोर होती. मात्र वडील कैलासवासी दत्तात्रय पाटील दादांनी उभ्या केलेल्या शेकडो कार्यकर्त्यांना, सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडायचे नाही या भावनेतून त्यांनी सार्वजनिक जीवनाची वाट स्वीकारली. वडिलांचा राजकीय वारसा केवळ नावापुरता पुढे न नेता तो माणुसकीच्या नात्याने जपण्याचे काम पी.डी. दादांनी केले. म्हणूनच आजही अनेक जुने कार्यकर्ते त्यांच्याकडे नेत्यापेक्षा आपल्या कुटुंबातील व्यक्ती म्हणून पाहतात. मधुरवाणी, निस्वार्थी भावना, प्रामाणिकपणा आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली आपुलकी यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांचा गोतावळा राजकीय जमाव म्हणून नव्हे तर आपल्या परिवाराप्रमाणे जपला आहे. कार्यकर्त्यांच्या सुखात सहभागी होणे आणि अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद आहे. स्वच्छ राजकारणाची वेगळी ओळख. चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व, तत्वाशी एकनिष्ठता, सामाजिक भान आणि जबाबदारीची जाणीव या गुणांमुळे पी.डी. पाटील दादांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या हृदयात मानाचे स्थान निर्माण केले आहे. चुकीच्या गोष्टींना समर्थन न करणे, सत्यासाठी तडजोड न करणे, जनतेच्या प्रश्नासाठी नियमाच्या चौकटीत राहून आवाज उठवणे ही त्यांची कार्यपद्धती. आज राजकारणाकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन बदलत असताना पी.डी. दादांसारख्या स्वच्छ प्रतिमेच्या आणि तत्वनिष्ठ व्यक्तींमुळेच राजकारणाबाबत सकारात्मक चर्चा कायम राहते. सरकारी अधिकाऱ्यांमध्ये दादांचा आदर. राजकारणात वावरताना काही जण केवळ प्रसिद्धीसाठी सरकारी अधिकाऱ्यांशी वाद घालतात, मात्र पी.डी. दादांची कार्यपद्धती यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. अधिकाऱ्यांकडून चुकीचे काम करून घेण्यासाठी दबाव आणायचा नाही, नियमबाह्य मागणी करायची नाही आणि अधिकाऱ्यांशी नेहमी आदराने संवाद साधायचा हीच त्यांची भूमिका आहे. त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या शब्दाला विश्वासार्हता प्राप्त झाली आहे. दादांचे काम म्हणजे अधिकाऱ्यांसाठी अडचण नव्हे तर विश्वासाने मांडलेला जनतेचा प्रश्न आहे. पैशासाठी शब्दाला आणि दबावापेक्षा विश्वासाला महत्त्व देणारे नेतृत्व म्हणून पी.डी. दादाने आपली एक वेगळी ओळख, प्रतिमा निर्माण केली आहे. दादाच्या यशामागे कुटुंबाची खंबीर साथ. पी.डी. दादांच्या सार्वजनिक जीवनातील यशाचा आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करताना त्यांच्या कुटुंबियाच्या मोलाच्या योगदानाचा उल्लेख करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पी.डी. दादांच्या सौभाग्यवती सौ सुवर्णाताई पाटील यांच्या पन्हाळा पंचायत समिती माजी उपसभापती तसेच पाटपन्हाळा गावच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांनी सार्वजनिक जीवनाचा अनुभव घेतला आहे. सार्वजनिक जीवनातील जबाबदाऱ्या सांभाळताना दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम सुवर्णाताईंनी केले आहे. दादा समाजासाठी, कार्यकर्त्यांसाठी आणि जनतेसाठी वेळ देऊ शकतात, यामागे त्यांच्या कुटुंबाची मोठी साथ आहे. दादांचे चिरंजीव केदार, कन्या गौरी आणि सुनबाई यांचीही या प्रवासात मोलाची साथ आहे. घरातील व्यक्ती समाजासाठी वेळ देत असताना त्यामागे कुटुंबाची समजूतदार साथ, पाठबळ असणे अत्यंत महत्त्वाचे असते. पी.डी. दादांच्या समाजकारणाच्या प्रवासात त्यांच्या कुटुंबाने ही जबाबदारी अत्यंत समर्थपणे सांभाळली आहे. दादा जनतेच्या प्रश्नासाठी बाहेर असतात, कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडण्यासाठी धावपळ करतात, विविध सामाजिक राजकीय जबाबदाऱ्या पार पाडतात. या सर्व प्रवासामागे त्यांच्या कुटुंबाचे न बोलता मिळणारे पाठबळ ही त्यांची मोठी ताकद आहे. म्हणूनच पी.डी. दादांच्या यशाची कहाणी ही केवळ एका व्यक्तीच्या कर्तृत्वाची कहाणी नाही, तर त्यामागे कुटुंबाचा त्याग, सहकार्य, समजूतदारपणा आणि खंबीर पाठिंबा याची मोठी भूमिका आहे.
कार्यकर्त्यांसाठी नेता नव्हे तर घरातील माणूस. सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर भावाप्रमाणे प्रेम करणाऱ्या पिढीदादांच्या व्यक्तिमत्वाचे कौतुक करण्यासाठी खरोखरच शब्द अपुरे पडतात. त्यांच्या साधेपणात मोठेपण आहे, त्यांच्या वागण्यात आपलेपण आहे, त्यांच्या शब्दात विश्वास आहे आणि त्यांच्या नेतृत्वात माणुसकी आहे. म्हणूनच शेकडो कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल केवळ राजकीय आदर नाही तर कुटुंबातील जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. अशा ह्या गरिबांचा आधार, कार्यकर्त्यांचा लाडका नेता, अधिकाऱ्यांचा विश्वासू आणि सर्वसामान्यांचा आपला माणूस मान्य श्री पिढीदादा अर्थात प्रकाश पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. श्री ज्योतिबा राय आणि आई अंबाबाई मातेच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना. दादांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि समाजसेवेची अखंड ऊर्जा लाभो. त्यांच्या हातून समाजाची, गरीब गरजूंची, सर्वसामान्य जनतेची अशीच अविरत सेवा घडत राहो. सौ सुवर्णाताई, केदार गौरी आणि सुनबाई यांची खंबीर साथ सैदेव दादांच्या पाठीशी राहो आणि हे कुटुंब समाजाच्या सेवेत असेच योगदान देत राहो हीच मनपूर्वक सदिच्छा. लाडक्या पिढीदादांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. जांभळी कासार न्यूजसाठी मी राम करले.